नमस्कार, मी सुप्रिया. तर आज आपण मटकीची उसळ अगदी साध्या सोप्या पद्धतीने कशी बनवायची हे पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. त्यासाठी कढईमध्ये 2 चमचे तेल घेतले आहेत. तेल चांगले तापले की त्यामध्ये पाव चमचा मोहरी घालू. मोहरी छान फुलली की त्यामध्ये पाव चमचा जिरे घालून घेऊ. जिरे तडतडले की त्यामध्ये ठेचलेल्या लसणाच्या 4-5 पाकळ्या घालून घेऊ व थोडासा कढीपत्ता वरून टाकू. लसणाला तांबूस रंग येऊपर्यंत परतून घेऊ. त्यानंतर 2 मीडियम साईजचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत. कांदे आपल्याला गुलाबी रंग येऊपर्यंत परतून घ्यायचे आहेत. मटकीच्या उसळमध्ये कांदा जरा जास्त घ्यावा, त्याने आणखीन छान लागते. तर इथे आपले कांदे गुलाबी रंगाचे झाले आहेत. त्यानंतर आपण त्यामध्ये एक मोठा चिरलेला टोमॅटो घालून घेऊ व टोमॅटो आणि कांदा हे परतून घेऊ. टोमॅटो लवकर मऊ होण्यासाठी त्यामध्ये आपण 1 मोठा चमचा मीठ घालून घेऊ, त्यामुळे टोमॅटो लवकर मऊ होतील. टोमॅटो आणि कांदा आपल्याला 1-2 मिनिटं परतून घ्यायचा आहे. तर इथे टोमॅटो आणि कांदा मऊ झालेला आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद, 1 पाव चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर, 1 मोठा चमचा साठवणीतला घरगुती मसाला. आता हे मसाले कांद्यामध्ये फ्राय करून घेऊ. मसाल्याला चांगलं तेल सुटूपर्यंत हे परतून घेऊ. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर वरून टाकू. ते फ्राय करून घेऊ. तर इथे मसाल्याला तेल सुटलेले आहे. त्यानंतर आपण मोड आलेली मटकी त्यामध्ये घालून घेऊ. आता ही मटकी मसाल्यामध्ये चांगली परतून घेऊ. सुरुवातीलाच मटकी मसाल्यामध्ये चांगली परतून घेतली की मसाल्यामध्ये ती चांगली मुरते. त्यामुळे 1 ते 2 मिनिटं चांगली परतून घेऊ. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालू. एका ताटात 1 अर्धा ग्लास पाणी गरम करायला ठेवू. मटकी आपल्याला 10 मिनिटं वाफेवर शिजवून घ्यायची आहे. 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मटकी 70% शिजली गेलेली आहे. मटकी वाफेवर शिजवून घेतली तर चवीला छान लागते. त्यानंतर आपण थोडेसे पाणी ॲड करून ही मटकी 5 ते 10 मिनिटं फक्त शिजवून घेऊ. आपल्याला जास्त पाणी घालायचं नाही आहे. ताट ठेवून 10 मिनिटं शिजवून घेऊ. तर इथे 10 मिनिटं झालेलं आहेत. आपली मटकी छानपैकी शिजली गेलेली आहे, तुम्ही पाहताय. तर इथे आपली मटकी तयार आहे. थोडीशी कोथिंबीर घालून चपाती, भाकरी किंवा भातासोबत सर्व करू. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली आणि ती कशी झाली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.